Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the last two examples on the topic income from other sources. In this particular lecture, we are going to study example number 5 and example number 6 on the computation of income from other sources. In the earlier lectures, we have seen the theoretical part of this particular topic and we have seen the four examples on the computation of income from other sources. या आजच्या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या टॉपिकचे शेवटचे दोन म्हणजेच एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 असे दोन एक्झाम्पल्स पाहणार आहोत. याच्यापूर्वी आपण हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस याचा थिअरॉटिकल पार्ट पाहिलेला आहे. त्याचबरोबर पहिले 4 एक्झाम्पल्स इन्कम फ्रॉम अदर सोर्स इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचे 4 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. Now in this particular lecture we are going to study the last two examples of this particular topic. Okay, so let's start with this particular lecture. In the previous two lectures we have seen or we have studied the rules for grossing up of income. We know that whenever any person makes certain investment and when he receives interest on such investment, then sometimes he gets the net interest and sometimes he gets the gross interest. ज्या वेळेला एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती त्याला जे व्याज मिळतं ते व्याज काही इन्व्हेस्टमेंटवरती नेट इंटरेस्ट मिळतं. नेट इंटरेस्ट म्हणजे टॅक्स वजा करून इंटरेस्ट पेड केलं जातं, त्या कस्टमरला इंटरेस्ट मिळतं. किंवा काही वेळेला विदाउट डिडक्टिंग द टॅक्स द फुल अमाऊंट ऑफ इंटरेस्ट इज पेड टू द दॅट पर्टिक्युलर इन्व्हेस्टर. ओके, टॅक्स वजा न करता जर इंटरेस्ट पेड केलं तर त्याला ग्रॉस इंटरेस्ट असं म्हटलं जातं. आणि आपण ज्या वेळेला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचं इन्कम कॅल्क्युलेट करतो, व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस वी हॅव टू कन्सिडर द अमाऊंट ऑफ ग्रॉस इंटरेस्ट. आपल्याला ज्या वेळेला एक्झाम्पल सॉल्व करायचं असतं, ज्या वेळेला इन्कम फ्रॉम अदर सोर्सचं कॅल्क्युलेशन करायचं असतं त्यावेळेला आपल्याला ग्रॉस इंटरेस्टची अमाऊंट ही फाइंड आउट करावी लागते. जर एक्झाम्पलमध्ये नेट इंटरेस्ट दिलं असेल तर त्यावरून आपण ग्रॉस इंटरेस्ट शोधायचं असतं आणि या प्रोसेसलाच ग्रॉसिंग अप असं म्हटलं जातं. ओके, काय सांगितलं बघा, इन केस द नेट इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सिक्युरिटीज इज गिव्हन इन द प्रॉब्लेम इज गिव्हन इन द एक्झाम्पल. जर आपल्या एक्झाम्पलमध्ये नेट इंटरेस्ट रिसिव्डची रक्कम दिली असेल तर इट शुड बी कन्व्हर्टेड इन टू ग्रॉस इंटरेस्ट. तर ते जे नेट इंटरेस्टची रक्कम दिलेली आहे त्याचं कन्व्हर्जन, त्याचं रूपांतर आपण ग्रॉस इंटरेस्टमध्ये करावं लागतं अँड ॲडेड इन द टोटल इन्कम ऑफ असेसी अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आपल्याला नेट इंटरेस्ट दिला असेल तर त्याच्यावरून ग्रॉस इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आणि ते ग्रॉस इंटरेस्ट हे आपण आपल्या टोटल इन्कम कॅल्क्युलेट करताना ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये इन्क्लूड केलं जातं. इट इज बिकॉज हे ग्रॉसिंग अप का करायचं, नेट इंटरेस्ट दिला आहे त्याच्यावरून ग्रॉस इंटरेस्ट का फाइंड आउट करायचं. इट इज बिकॉज द ग्रॉस इंटरेस्ट रिप्रेझेंट्स द करेक्ट इन्कम ऑफ द असेसी. ओके, नेट इंटरेस्ट जो असतो आणि ग्रॉस इंटरेस्ट यामध्ये फरक हाच आहे की ग्रॉस इंटरेस्ट जो आहे त्यामधून टॅक्स वजा केला जातो आणि टॅक्स वजा केल्यानंतर जी शिल्लक रक्कम आहे तीच फक्त त्या नेट इंटरेस्ट म्हणून त्या व्यक्तीला दिली जाते. बट ॲक्च्युली जो टॅक्स वजा केलेला आहे ते सुद्धा इन्कम हे त्या इन्व्हेस्टरचंच आहे. So gross interest represents the correct income of that particular investor and therefore while calculating the income from other sources we should consider the amount of gross interest and the process of converting the net interest into gross interest is called as a grossing up. आपल्याला एक्झाम्पलमध्ये जर नेट इंटरेस्टची अमाऊंट दिलेली असेल तर त्याच्यावरून आपण ग्रॉस इंटरेस्ट फाइंड आउट करतो आणि त्याची ही जी काय प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द अमाऊंट ऑफ नेट इंटरेस्ट इनटू ग्रॉस इंटरेस्ट इज कॉल्ड एज अ ग्रॉसिंग अप. Okay, this is the basic concept of grossing up.
In the previous lecture, we have also seen the rules regarding the debentures of the company. We know the meaning of debenture. Debenture in Marathi, they are called as a कर्ज रोखे. Okay, debenture is one type of a loan given by the debenture holder to the company. डिबेंचर हे म्हणजे काय असतं तर डिबेंचर होल्डरनी कंपनीला दिलेलं एक प्रकारचं लोन आहे आणि या लोनवरती कंपनी त्या डिबेंचर होल्डरला इंटरेस्ट पेड करते. द कंपनी पेज इंटरेस्ट टू द डिबेंचर होल्डर्स. बा काय सांगितलं आहे, आणि हे जे काही इंटरेस्ट पेड केलं जातं, इन धिस केस द रेट ऑफ डिडक्शन ऑफ टॅक्स इज 10.4% ऑफ सच इंटरेस्ट. म्हणजेच काय, जो काही इंटरेस्ट पेड केला जातो डिबेंचर होल्डरला त्यावरती 10.4%ने इंटरेस्ट हे पेड केलं जातं. किती टक्क्याने? 10.4% इंटरेस्ट हे इंटरेस्ट जो पेड केला जातो डिबेंचर होल्डरला त्यामधून 10.4% टॅक्स हा वजा केला जातो. ओके, इंटरेस्ट जे काय अमाऊंट असेल, फॉर एक्झाम्पल सपोज आपल्या कंपनीने 1,00,000 रुपयाचे डिबेंचर इश्यू केले असतील आणि त्याच्यावरती इंटरेस्ट रेट समजा 8% असेल, 8%, तर 1,00,000च्या 8% म्हणजे एकूण इंटरेस्ट किती आलं, तर इंटरेस्ट झालं 8,000 रुपये. या 8,000 रुपये पेड करण्यापूर्वी त्यामधून 10.4%ने टॅक्स वजा केला जातो, 10.4%, आणि जी काही शिल्लक रक्कम आहे तेवढीच फक्त पेड केली जाते. ओके, मग जी काही एकूण ग्रॉस रक्कम आहे ती ग्रॉस अमाऊंट झाली. टॅक्स वजा करून जी शिल्लक पेड केली त्याला नेट अमाऊंट असं म्हटलं जातं. अँड द नेट इंटरेस्ट विल बी 89.6%. जर 100 रुपये जर इंटरेस्ट असेल तर त्यामधून 10.4 एवढा टॅक्स वजा होतो आणि उरलेले जे काय 89.6 आहेत तेवढेच फक्त ह्या डिबेंचर होल्डरला पेड केले जातात. इट मीन्स if the gross interest is ₹100, the tax will be ₹10.40 and the net interest will be 89.60. 100 रुपये जो काही एकूण इंटरेस्ट आहे त्यामधून 10.40 एवढा टॅक्स कट केला जातो आणि उरलेले जे काही 89.6 आहेत तेवढीच रक्कम फक्त नेट इंटरेस्ट म्हणून त्या डिबेंचर होल्डरला पेड केली जाते. सो द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग gross interest is equal to net interest into 100 divided by 89.6. ओके, जर आपल्याला इंटरेस्ट मिळालं असेल, एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये 2 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. जर आपल्याला इंटरेस्ट मिळालं असेल नेट इंटरेस्ट आणि त्याचं ग्रॉसिंग अप करत असताना हा फॉर्म्युला वापरावा लागतो फॉर फाइंडिंग आउट द अमाऊंट ऑफ ग्रॉस इंटरेस्ट. द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस इंटरेस्ट इज नेट इंटरेस्ट. सुरुवातीला नेट इंटरेस्ट दिलेला आहे तो घ्या, त्याला गुणिले 100 करा आणि भागिले 89.6. हा फॉर्म्युला वापरून आपण ग्रॉस इंटरेस्टची अमाऊंट ही फाइंड आउट करू शकतो. दिस इज इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द अमाऊंट ऑफ ग्रॉस इंटरेस्ट. This is formula for calculating gross interest. Now the second formula is for the grossing up of income from lotteries, horse racing, crossword puzzles and game shows. एखाद्या व्यक्तीला लॉटरी प्राइज मिळालं असेल, बक्षीस मिळालं असेल, लॉटरीचं बक्षीस मिळालं असेल, एखाद्या व्यक्तीला हॉर्स रेसिंगमधून काय पैसे मिळाले असतील किंवा एखाद्याला पझल्समधून एखादी पझल सोडून पैसे मिळाले असतील, गेम शोमधून पैसे मिळाले असतील, तर ते जे काय इन्कम असतं, लॉटरी प्राईजचं इन्कम, हॉर्स रेसिंगचं इन्कम, पझल सोडवण्याचं इन्कम किंवा गेम शोचं इन्कम, याच्यामधून 31.2% 31.2% हा टॅक्स वजा केला जातो. ओके, ऑन द इन्कम अर्नड फ्रॉम लॉटरी प्राइज, हॉर्स रेसिंग, गेम शोज, solving the puzzles, whatever the income a person gets, on that income he has to pay the tax at the rate 31.2%. त्याला 31.2% टॅक्स हा द्यावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला 100 रुपयाचं प्राईज मिळालं असेल, ओके, फॉर एक्झाम्पल 50,000चं आपण प्राईज घेऊया, 50,000चं प्राईज मिळालं असेल, 50,000 रुपयाचं प्राईज, तर त्याला 50,000 रुपये दिले जात नाहीत, तर त्या 50,000च्या गुणिले 31.2% हा टॅक्स वजा केला जातो. वजा करून राहिलेली जी काय रक्कम आहे 30-35 हजार रुपये राहतील टॅक्स वजा करून, तेवढीच रक्कम फक्त
नेट रक्कम फक्त त्या विनरला दिली जाते. आणि मग आपल्याला एक्झाम्पलमध्ये जर असं नेट इन्कम दिलं असेल, ओके, त्या व्यक्तीला किती रुपये नेट रक्कम पेड केली, तर त्या रकमेवरून ग्रॉस अमाऊंट कशी शोधली जाते बघा, तर ग्रॉस इन्कम इज इक्वल टू नेट इन्कम, जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं की ॲक्च्युली त्या व्यक्तीला किती रुपये दिले गेले, गुणिले 100 आणि डिवायडेड बाय 68.8. हे 68.8 कसं काढलं, तर 100 रुपये समजा एखाद्याला मिळाले असतील तर त्यामधून मायनस किती करायचे, टॅक्स 31.2. 100मधून 31.2 वजा केलं की राहतात ते किती येतात, तर ते येतात 68.8. त्यामुळे जर एक्झाम्पलमध्ये आपल्याला नेट इन्कम दिला असेल तर त्याच्यावरून ग्रॉस इन्कम फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे ग्रॉस इन्कम इज इक्वल टू नेट इन्कम, जो एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो, गुणिले 100 आणि भागिले 68.8. This formula should be used to calculate the gross income when any person earns income from lottery prize, from horse racing, from crossword puzzles, from game shows, etc. etc. Okay, this is for winning from lotteries. Now the last part, theoretical part, is for government securities. When any person makes investment in the government securities, he gets the interest, and whatever interest he gets, it is given to that particular customer without deducting the tax. ते जे काय त्या व्यक्तीचे इंटरेस्ट आहे ते पूर्ण इंटरेस्ट त्या कस्टमरला दिलं जातं, त्यातून कोणताही टॅक्स वजा केला जात नाही. बघा, नो टॅक्स इज डिडक्टेड ॲट सोर्स. इंटरेस्ट पेड करताना त्यातून कोणताही टॅक्स वजा केला जात नाही. फुल अमाऊंट ऑफ इंटरेस्ट इज पेड टू दॅट पर्टिक्युलर कस्टमर, अँड ॲज टॅक्स इज नॉट डिडक्टेड, ज्या अर्थी टॅक्स वजा केला जात नाही, त्यामुळे इंटरेस्ट इज नॉट ग्रॉस्ड अप. त्यामुळे इंटरेस्ट जे काय आहे, व्याजाची जी काय रक्कम आहे, त्याचं ग्रॉसिंग अप करावं लागत नाही, कारण की पूर्ण व्याजाची रक्कम ही त्या कस्टमरला दिली जाते विदाऊट डिडक्शन ऑफ टॅक्स. And therefore there is no any need for grossing up of interest received on the government securities. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवरून मधून जे काय व्याज मिळेल त्याचं ग्रॉसिंग अप करण्याची आवश्यकता नाही, कारण की ऑलरेडी त्यातून टॅक्स हा काय वजा केलेलाच नसतो, टॅक्स वजा केला नाही, त्यामुळे ग्रॉसिंग अप करण्याची आवश्यकता नाही. Okay, these are the 3 rules which are important while solving the examples. Now let's start with the example. Here this is example number 5. In this lecture we are going to study these 2 examples, and these are the last 2 examples on this particular topic. So read the example carefully. Example number 5. Miss Preeti gives following particulars of her income for the previous year 1920. एक्झाम्पलच्या फर्स्ट सेंटेन्समध्ये सांगितलं आहे मिस प्रीती नावाची व्यक्ती आहे, त्यांना कोणकोणतं इन्कम मिळालं हे आपल्याला 19-20 या प्रिव्हियस इयरमध्ये हे आपल्याला दिलेलं आहे. कॉम्प्यूट हर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉर असेसमेंट इयर 2021. जी काय माहिती दिलेली आहे त्याच्या आधारे आपल्याला या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला एकूण 8 पॉईंट्स दिलेले आहेत. बघा, फर्स्ट पॉईंट काय, फर्स्ट पॉईंट इज डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स ₹600. या व्यक्तीने कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे, इक्विटी शेअर्समध्ये, त्या इक्विटी शेअर्सवरती डिव्हिडंड मिळाला, लाभांश मिळाला. किती रुपये मिळाला आहे, तर 600 रुपये. ओके, मग आता हे एक इन्कम आपण वाचल्यानंतर लगेच त्याचं पोस्टिंग करायचं आहे, म्हणून सुरुवातीला टेबल ड्रॉ करूया कॅल्क्युलेशनसाठी. व्यक्तीचं नाव काय आहे, व्यक्तीचं नाव आहे मिस प्रीती, म्हणून सुरुवातीला नाव लिहिलं मिस प्रीती. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, म्हणून हेडिंग दिलं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, आणि त्यानंतर फॉर विच असेसमेंट इयर, फॉर असेसमेंट इयर 2021. So before solving or before starting to calculate the income from other sources, we have to mention these 3 points. First, we should mention the name of person whose income we are calculating. On the second line, we should mention which income we are calculating. And on the third line, we have to mention for which assessment year we are calculating the income. आपण इन्कम कॅल्क्युलेट करण्याला सुरुवात करण्यापूर्वी या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. सर्वात पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव, ज्या व्यक्तीचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत त्या व्यक्तीचं नाव.
त्यानंतर सेकंड लाईनला आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे मेन्शन करायचं. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या असेसमेंट इयरसाठी आपल्याला एक्झाम्पलमध्ये हे सांगितलं आहे की कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉर द असेसमेंट इयर 2021 2020-21 या असेसमेंट इयरसाठी आपल्याला हे इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आफ्टर मेन्शनिंग these 3 points we should prepare 3 columns. First column is particulars, second column is amount in rupees and third column is also amount in rupees. These 3 columns we have to prepare. ओके, अमाऊंटचे 2 कॉलम का केले का तर एखादं इन्कम मिळालं असेल ते इन्कम मिळवण्यासाठी जर कोणता खर्च आला असेल तर तो खर्च त्यातून लगेच तिथूनच मायनस करता येईल आणि आउटरला जे काय फायनल अमाऊंट असेल इन्कमची ती आपल्याला लिहिता येईल. मग बघा पहिलं इन्कम काय आपलं, पहिलं इन्कम आहे डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स ₹600. इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली होती, त्या गुंतवणुकीवरती डिव्हिडंड मिळाला ₹600. आता आपल्याला माहिती आहे की आता हे जे वाक्य ते आहे तसं इथं लिहायचं. एक आकडा डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स ₹600 डिव्हिडंड मिळालेला आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की डिव्हिडंड जो मिळतो इंडियन कंपनीकडून whenever any person, whenever any individual gets dividend from Indian company, then it is exempt from tax. तो काय असतो, एक्झम्प्ट असतो, तो माफ असतो. त्या डिव्हिडंडवरती कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये लिहायचं एक्झम्प्ट. हा एक्झम्प्ट आहे, हा माफ आहे, म्हणजे याच्यावर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. ओके, सो इट इज एक्झम्प्ट. शेअर्सवरती डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम इंडियन कंपनी ऑन शेअर्स. डिव्हिडंड जसं इक्विटी शेअर्सवरती मिळतो तसंच बघा दुसरा पॉईंट आहे डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स ग्रॉस अमाऊंट ₹3000. प्रेफरन्स शेअर्सवरती देखील डिव्हिडंड मिळाला ₹3000. ओके, आता हा जो काही डिव्हिडंड मिळालेला आहे हा कोणत्या कंपनीकडून मिळालेला आहे असं सांगितलेलं नाही. ओके, आपण असं अझ्युम करायचं की धिस डिव्हिडंड इज रिसिव्ड फ्रॉम द इंडियन कंपनी. ओके, इन्व्हेस्टमेंटवरती इन्कम कोणकोणते मिळालेत ते आपल्याला इथं दिलेले आहे. पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे की मिस प्रीती हॅज रिसिव्ड अ डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स. Now in the second point it is mentioned that she has received dividend on preference shares. But in both these two sentences it is not mentioned whether from which source, from which company this dividend is received. ह्या दोन्ही पॉईंट्समध्ये हा डिव्हिडंड कोणत्या कंपनीकडून मिळाला, इंडियन कंपनीकडून का फॉरेन कंपनीकडून. जर हा फॉरेन कंपनीचा डिव्हिडंड असता तर तो मेन्शन केला जातो, काहीही मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे आपण समजून घ्यायचं की हा डिव्हिडंड इंडियन कंपनीकडून मिळालेला आहे. डिव्हिडंड इक्विटी शेअरचा असो किंवा प्रेफरन्स शेअरचा असो, जर तो डिव्हिडंड हा इंडियन कंपनीकडून मिळाला असेल तो इक्विटीचा असो किंवा प्रेफरन्स तरीसुद्धा तो एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स असतो. त्या डिव्हिडंडवरती कोणताही टॅक्स वजा केला जात नाही, कारण की ते जे इन्कम आहे डिव्हिडंड आहे इट इज एक्झम्प्टेड इन्कम. त्या इन्कमवरती गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. ज्या इन्कम्सवरती आपल्याला कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही त्या इन्कम्सला एक्झम्प्टेड इन्कम म्हटलं जातं. त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये दोन्ही ठिकाणी लिहिलं एक्झम्प्ट आणि एक्झम्प्ट. ओके, डिव्हिडंड रिसिव्ड ऑन द शेअर्स, डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम इंडियन कंपनी इज एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. ओके, त्याप्रमाणे हे दोन्ही पॉईंट जे आहेत त्याला अमाऊंटला एक्झम्प्ट असं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा काय थर्ड पॉईंट इज इन्कम फ्रॉम लेटिंग ऑन हायर. इन्कम कशातून मिळाले, लेटिंग ऑन हायर. लेटिंग ऑन हायरचा अर्थ काय होतो, आपण हायर म्हणजे रेंटवरती काय काय दिलं, बिल्डिंग अँड मशिनरी. ओके, अंडर वन कंपोजिट लीज ₹25,000, ₹25,000 त्यातून इन्कम मिळालेलं आहे. आपण कंपोजिट म्हणजे एकत्र करून एकत्रपणे बिल्डिंग आणि मशिनरी रेंटवर दिली. हायर करणे म्हणजे रेंटवर देणे. किती रुपये त्यातून मिळाले, ₹25,000. ओके, हे इन्कम आहे. मग बघा लिहिण्याची पद्धत, सुरुवातीला लिहिलं इन्कम फ्रॉम लेटिंग ऑन हायर बिल्डिंग अँड मशिनरी, त्यांचंच आहे ते शब्द वापरले. अमाऊंट इनर कॉलमला किती, 25,000. आता ही अमाऊंट इनर कॉलमला का लिहिली तर मशिनरी आणि बिल्डिंग हायर करून भाड्याने देऊन एवढे इन्कम मिळाले 25,000. मग आता त्यासाठी खर्च काय आला आहे बघा एक्झाम्पलच्या शेवटी सांगितलेलं आहे द फॉलोइंग डिडक्शन्स आर क्लेम्ड बाय हर. त्यामध्ये 2 डिडक्शन्स आहेत बघा. पहिली अलावेबल डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड मशिनरी. जी बिल्डिंग आणि मशिनरी आपण लेट आऊट केलेली आहे, भाड्याने दिलेली आहे,
त्याचं डेप्रिसिएशन किती 5,000, म्हणजे हा त्या इन्कम मिळवण्याशी रिलेटेड खर्च आहे 5,000. मग तो पहिल्यांदा मेन्शन केला. लेस आपल्याला मशीन आणि बिल्डिंग रेंटवरती देऊन 25,000 मिळाले आहेत, बरोबर. मग या इन्कममधून त्यासाठी कोणता खर्च झाला तो खर्च वजा करायचा, म्हणून लेस डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड मशिनरी किती रुपये 5,000. एखादं इन्कम मिळालं आहे, इन्कम मिळालं आहे 25,000, तर हे इन्कम मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणता खर्च आलेला आहे तो खर्च त्यातून मायनस केला की मग आपल्याला ॲक्च्युअल नेट इन्कम मिळतं. त्यासाठी जे खर्च झालेले ते त्यातून वजा करायचे. हा पहिला 5,000 खर्च वजा केला. पुढचा आणि खर्च बघा कोणता आहे, फायर इन्शुरन्स प्रीमियम ऑफ बिल्डिंग अँड मशिनरी. फायर इन्शुरन्स काढला आहे, त्यासाठी खर्च आला 500 रुपये. मग हा 500 रुपये पण खर्च आहे बिल्डिंग मशीनचा, म्हणून तो पण मायनस केला. फायर इन्शुरन्स ऑफ बिल्डिंग मशीन 500 रुपये. म्हणजे एकूण इन्कम मिळालं होतं 25,000, त्यातून 5,000 आणि हे 500 वजा केले, वजाबाकी बाहेर राहिले किती 19,500. म्हणजे बिल्डिंग आणि मशिनरी रेंटवरती देऊन आपल्याला इन्कम मिळालं होतं 25,000, परंतु त्यापैकी आपण हे 2 खर्च करावे लागले, त्यामुळे ते खर्च जाऊन आपलं खरं ॲक्च्युअल नेट इन्कम किती आहे तर फक्त 19,500. ओके, हे दोन्हीचं पोस्टिंग हे झालेलं आहे. त्यानंतर बघा आता पुढचा खर्च काय, पुढचं इन्कम काय. फोर्थ इन्कम इज इंटरेस्ट फ्रॉम बँक डिपॉझिट सेव्हिंग बँक अकाउंट ₹4,000. बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे, त्या सेव्हिंग अकाउंटच्या पैशावरती 4,000 रुपये इंटरेस्ट मिळालं. आता बँकेकडून व्याज मिळालं असेल तर ते व्याज जेवढं मिळालं आहे तेवढं सर्व असतं टॅक्सेबल. फक्त नियम काय, पोस्ट ऑफिसमध्ये जर आपलं सेव्हिंग अकाउंट असेल तर त्याच्यातून जे व्याज मिळतं ते फक्त एक्झम्प्ट आहे, माफ आहे. परंतु बँकेकडून व्याज जे मिळतं सेव्हिंग अकाउंटवरती किती मिळाले 4,000, ते असतं टॅक्सेबल. त्यामुळे आहे तसं लिहायचं, इंटरेस्ट फ्रॉम बँक डिपॉझिट अमाऊंट डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला किती रुपये तर 4,000 रुपये. त्यानंतर बघा पुढचं काय, नेक्स्ट आहे डायरेक्टर्स सिटिंग फी रिसिव्ड ₹2,000. डायरेक्टर्सना सिटिंग फी कशासाठी मिळते तर कंपनीच्या ज्या मीटिंग्ज असतात त्या मीटिंगला हजर राहण्याबद्दल त्यांना फी पेड केली जाते. त्याला डायरेक्टर्स फी किंवा डायरेक्टर्स सिटिंग फी असं म्हटलं जातं. ती किती रुपये मिळालेले आहे तर 2,000 रुपये मिळालेले आहेत. त्याच्यासाठी साधा नियम आहे, जेवढे पैसे मिळाले ते असतात पूर्णपणे टॅक्सेबल. म्हणून बघा इथं आहे तसं लिहिलं, डायरेक्टर सिटिंग फी रिसिव्ड अमाऊंट किती 2,000 रुपये आहे, ते रक्कम पूर्णपणे टॅक्सेबल. त्यानंतर पुढचं आहे ग्राउंड रेंट रिसिव्ड ₹1,000. मोकळ्या मैदानाचं रेंट मिळालं 1,000, जे आहे ते सर्व टॅक्सेबल असतं. आहे तसं नावल्या ग्राउंड रेंट अमाऊंट किती 1,000 रुपये. त्यानंतर पुढचं इन्कम आहे इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज्ड सोर्सेस ₹15,000. अनडिस्क्लोज्ड सोर्स म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जर असं काही उत्पन्न असेल आणि त्या उत्पन्न कुठून कमवलं, कुठून ते पैसे आले हे जर सांगता आलं नाही त्या व्यक्तीला ज्याचे ते पैसे आहेत, तर त्या इन्कमला इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज्ड सोर्स असं म्हटलं जातं. ओके, आणि असे इन्कम किती रुपये मिळाले 15,000, ते पूर्णपणे टॅक्सेबल आहे या हेडिंगखाली, म्हणून नाव लिहिलं इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज्ड सोर्स ₹15,000. आणि शेवटचं बघा काय, शेवटचं महत्त्वाचं विनिंग फ्रॉम लॉटरी नेट अमाऊंट 13,760. आता हे महत्त्वाचं आहे, लॉटरी प्राईज मिळालं. ओके, आणि किती रुपये मिळाले 13,760. आणि ही जी रक्कम आहे ती नेट आहे. आपण मगाशीच पाहिलं की आपल्याला जर एक्झाम्पलमध्ये नेट अमाऊंट दिलेली असेल, इफ वी आर गिव्हन द नेट अमाऊंट देन वी हॅव टू फाइंड आउट द ग्रॉस अमाऊंट. मग ग्रॉस अमाऊंट कशी फाइंड आउट करायची, हे लॉटरी प्राईज मिळालेलं आहे. मग लॉटरीसाठी बघा, लॉटरीसाठी हा फॉर्म्युला आपण मगाशी पाहिला की ग्रॉस इन्कम कसं फाइंड आउट करायचं तर नेट इन्कम घ्या, गुणिले 100 करा आणि भागिले 68.8. आपल्याला नेट इन्कम किती मिळालं ते सांगितलेलं आहे. ओके, त्याला फक्त गुणिले 100 आणि भागिले 68.8. मग बघा 13,760 रुपये मिळालेत. मग बघा कसं लिहिलेलं आहे, विनिंग फ्रॉम लॉटरी ब्रॅकेटमध्ये 13,760 हे नेट इन्कम, फॉर्म्युला वापरला, गुणिले 100 भागिले 68.8, इन्कम आलं 20,000 रुपये. म्हणजे ॲक्च्युली लॉटरीचं बक्षीस आहे 20,000,
त्यातून टॅक्स वजा करून नंतर फक्त 13,760 एवढीच नेट अमाऊंट ही त्या व्यक्तीला पेड केलेली आहे. जी अमाऊंट पेड केली जाते त्याला नेट अमाऊंट म्हणायचं. त्या नेट अमाऊंटला गुणिले 100 आणि भागिले 68.8 केलं की आपल्याला ग्रॉस अमाऊंट ही मिळते आणि कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ग्रॉस अमाऊंटच लागते. ओके, दिस इज लास्ट इन्कम. बघा एक्झाम्पलमध्ये काय राहिलं आहे का, पहिले 80 पॉईंट झालेले आहेत. आता पुढे सांगितले द फॉलोइंग डिडक्शन्स आर क्लेम्ड बाय हर. डिडक्शन कोणकोणत्या क्लेम केल्या, त्यातली दुसरी डेप्रिसिएशन झालं आणि फायर इन्शुरन्ससुद्धा झालेलं आहे. आता एक जी डिडक्शन आहे ती राहिलेली आहे ती कोणती आहे बघा, कलेक्शन चार्जेस ऑफ डिव्हिडंड ₹50. आता आपल्याला डिव्हिडंड मगाशी मिळालेला होता बघा. ओके, डिव्हिडंड ऑन शेअर्स, डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर. आणि आपण नियम काय आपल्याला माहिती आहे की डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम इंडियन कंपनी इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. शेअर्स इंडियन कंपनीकडून जो डिव्हिडंड मिळतो, मग ते इक्विटी शेअरचा असो किंवा प्रेफरन्स शेअरचा असो, तो एक्झम्प्ट असतो. एक्झम्प्ट म्हणजे त्याच्यावर टॅक्स द्यावा लागत नाही आणि टॅक्सच द्यावा लागत नाही. त्यामुळे ते डिव्हिडंड, हा डिव्हिडंड कलेक्ट करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे याची कोणतीही सूट मिळत नाही. का मिळत नाही, कारण की मिळालेलं जे इन्कम आहे, डिव्हिडंडचं जे इन्कम आहे ते पूर्णपणे एक्झम्प्ट आहे, माफ आहे. त्यामुळे त्याची अमाऊंटच आपण काय लिहित नाही. त्यामुळे त्यातून ही जी काही डिडक्शन आहे, खर्च आला, डिव्हिडंड कलेक्ट करण्यासाठी खर्च आला, याची सूट मिळत नाही, कारण मिळालेलंच इन्कम हे एक्झम्प्टेड इन्कम आहे. त्यामुळे हे जे काय ₹50 खर्च आला याची कोणतीही सूट मिळणार नाही, कारण ते एक्झम्प्टेड इन्कमसाठी केलेला खर्च आहे. त्यामुळे बघा सर्व इन्कम झालेले आहेत. आउटर कॉलमची फक्त बेरीज बघा. पहिली अमाऊंट आहे 19,500, त्यानंतर 4,000, 2,000, 1,000, 15,000 आणि 20,000. ह्या सर्वांची बेरीज किती आली, 61,500. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ही जी कोण व्यक्ती आहे, व्यक्तीचं नाव आहे मिस प्रीती. या व्यक्तीचं वर्षभराचं इन्कम या इन्कम फ्रॉम अदर सोर्स आलं किती, 61,500. Okay, this is example number 5. Now we will see the last example. This is important example. Okay, see the example carefully. Example number 6. Mr. Subhash Joshi is a member of parliament. पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं आहे की व्यक्तीचं नाव आहे मिस्टर सुभाष जोशी आणि हे व्यक्ती कोण आहेत, ही इज अ मेंबर ऑफ पार्लमेंट. हे पार्लमेंटचे मेंबर आहेत, म्हणजे हे खासदार आहेत. ओके, MP आहेत. ही provides you the following details of his income for the previous year 1920. आपल्याला त्यांनी त्यांच्या वर्षभरामध्ये त्यांना कोणकोणते इन्कम मिळाले ते आपल्याला इन्कम दिलेले आहेत. आता केअरफुली बघा, एक एक इन्कम लिहिल्यानंतर वाचल्यानंतर त्याचं लगेच पोस्टिंग करायचे. सो आपण सुरुवातीला टेबल ड्रॉ करूया. व्यक्तीचं नाव काय आहे, मिस्टर सुभाष जोशी, म्हणून सुरुवातीला मेन्शन केलं मिस्टर सुभाष जोशी. आपण काय कॅल्क्युलेट करतोय, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, म्हणून सेकंड लाईनला मेन्शन केलं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. अँड थर्ड लाईनला फॉर असेसमेंट इयर 2021. ओके, सो बिफोर starting to calculate the income from other sources, we should mention these 3 points. First, we should mention the name of person whose income we are calculating. On the second line, we should mention which income we are calculating. Here we are calculating the income of other sources, and on the third line we have to mention for which assessment year we are calculating the income. आपण हे 2020-21चं इन्कम कॅल्क्युलेट करतोय असेसमेंट इयरचं. या 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स वी हॅव टू प्रिपेअर अ टेबल वेअर इन वी हॅव टू प्रिपेअर 2 कॉलम्स, पर्टिक्युलर्स अँड अमाऊंट इन रुपीज. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण अमाऊंटचे 2 कॉलम तयार केलेले, 2 कॉलम केले तरी चालतात, किंवा आपण 2 कॉलम का तयार करतो, जर एखाद्या इन्कममधून एखादा खर्च वजा करायचा असेल तर त्या अमाऊंट ह्या इनर कॉलमला आपल्याला लिहिता येऊ शकतात. त्यामुळे 1 कॉलम जरी तयार केला तरी तो अमाऊंटचा सफिशियंट आहे. बघा आता स्टार्ट करूया. पहिले इन्कम काय, फर्स्ट इन्कम इज ही हॅज रिसिव्ड सॅलरी ₹10,000 पर मंथ. महिन्याला 10,000 पगार मिळाला ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट. आता हा पगार आहे, सॅलरी आहे, पण तरीसुद्धा ही काय सॅलरी रेग्युलर नाही आहे. ओके, ज्या वेळेला एखादा व्यक्ती MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट, आमदार असतील, खासदार असतील, MLAs असतील, यांना जेव्हा सॅलरी मिळते त्यावेळेला त्यांच्या आणि गव्हर्नमेंटचं रिलेशन हे काय एम्प्लॉयचं नाही आहे.
ही जरी सॅलरी असली तरी हे इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये येऊ शकत नाही, कारण की इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये कधी इन्कम दाखवलं जातं, ज्या वेळेला त्या व्यक्तींमध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं रिलेशन असतं त्यावेळेला. ओके, हे जे MPs असतात, हे जे MLAs असतात, दे आर द रिप्रेझेंटेटिव्स ऑफ पीपल अँड द इन्कम विच दे गेट, द सॅलरी विच दे गेट, ओके, व्हाईल वर्किंग ॲज अ MP, व्हाईल वर्किंग ॲज अ MLA. ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती आमदार किंवा खासदार म्हणून काम करतो आणि ते काम केल्याबद्दल त्यांना जो काही पगार मिळतो, किती पगार मिळाला आहे, 10,000 रुपयेप्रमाणे महिन्याला, हा जो काही इन्कम आहे हे त्यांचं अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं. मग बघा, आणि ते पूर्णपणे टॅक्सेबल आहे. मग बघा, आहे तसं लिहिलं आहे, ए सॅलरी ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट, महिन्याला 10,000 प्रमाणे 12 महिन्याची किती, 1,20,000 रुपये. ओके, हे झालं फर्स्ट इन्कम. सेकंड इन्कम काय बघा, सेकंड इन्कम इज ही रिसिव्ड ₹60,000 ॲज इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर. 60,000 रुपये ॲग्रिकल्चर शेती करून मिळाले इन USA, परंतु ही शेती USAमध्ये आहे. अँड ₹40,000 ॲज इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर फार्म इन बँगलोर. 60,000 रुपये इन्कम मिळालं USA या दुसऱ्या देशामध्ये शेती करून, आणि 40,000 रुपये मिळाले बँगलोर हे भारतात आहे, भारतामध्ये शेती करून 40,000 मिळवले. आता आपल्याला नियम काय माहिती आहे की ॲग्रिकल्चरल इन्कम इन इंडिया इज एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. भारतामध्ये जर तुम्ही शेती करून इन्कम मिळवलं तर ते एक्झम्प्ट आहे, ते माफ आहे. 40,000चं इन्कम भारतातून मिळवलेलं आहे ते एक्झम्प्ट होणार, आणि भारताच्या बाहेर जे शेती करून तुम्ही इन्कम मिळवता, इथं 60,000 दिलेलं आहे USAमधलं, तर ते मात्र टॅक्सेबल असतं. त्यामुळे लिहिण्याची पद्धत बघा, इथं फक्त हेडिंग दिलं आहे बी ॲग्रिकल्चर इन्कम इन USAचे जे रक्कम आहे फॉरेन कंट्रीमधून इन्कम मिळवलं ते टॅक्सेबल, आणि इंडिया भारतातून जे मिळालेलं इन्कम असतं शेतीचं ते पूर्णपणे एक्झम्प्ट आहे. त्या इन्कमवरती त्या शेतकऱ्याला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. जरी हे MP असतील, मेंबर ऑफ पार्लमेंट असतील, तरीसुद्धा त्यांची शेती आहे त्यातून हे इन्कम मिळवलं आहे. एखाद्या व्यक्तीनं भारतातील जमिनीतून इन्कम मिळवलं असेल शेती करून, तर ते इन्कम एक्झम्प्टेड असतं. मात्र फॉरेनमध्ये शेती करून जे मिळवलेले इन्कम आहे, फॉरेनमध्ये जमीन आहे, ते मात्र पूर्णपणे टॅक्सेबल. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट नंबर C, लॉटरी प्राईज रिसिव्ड किती, 20,640 नेट अमाऊंट दिलेले. लॉटरीचं बक्षीस किती मिळालं, 20,640. मगाशीच आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे लॉटरीचा, आणि पुढे सांगितलं आहे बघा, फॉर अर्निंग धिस प्राईज ही स्पेंड्स अबाउट ₹3,000. आता हा महत्त्वाचा नियम आहे, हा पहिल्यांदा आलेला आहे. लॉटरी प्राईजची आपल्याला नेट अमाऊंट दिलेली आहे 20,640. या नेट अमाऊंटवरून आपण ग्रॉस अमाऊंट फाइंड आउट करायची असते. आणि सर्वात महत्त्वाचं, लॉटरी प्राईज मिळवण्यासाठी जर काय खर्च आला असेल तर त्याचा विचार केला जात नाही. हे सर्वात महत्त्वाचा नियम. नॉर्मली आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये एखादं इन्कम मिळालं असेल तर ते इन्कम मिळवण्यासाठी जर कोणता खर्च आला असेल तर तो खर्च त्या इन्कममधून वजा करतो, मायनस करतो. परंतु लॉटरी प्राईजसाठी नियम आहे, लॉटरी प्राईजची जी ग्रॉस अमाऊंट असते ती पूर्णपणे टॅक्सेबल मानली जाते. त्यातून कोणताही खर्च जर केला असेल त्याची सूट दिली जात नाही. त्यामुळे ह्या जो काय 3,000 खर्च आहे त्याची सूट मिळणार नाही. फक्त लॉटरी प्राईज किती मिळाले, 20,640, त्याचे आपल्याला ग्रॉसिंग अप करावं लागेल. मग आता लिहिण्याची पद्धत बघा, लॉटरी प्राईज रिसिव्ड ब्रॅकेटमध्ये किती अमाऊंट मिळाली, 20,640 ही नेट अमाऊंट घ्या, त्याला गुणिले 100 आणि भागिले 68.8. जो मगाशी आपण फॉर्म्युला पाहिला बघा, इथं फॉर्म्युला आहे लॉटरी प्राईजचा, हा फॉर्म्युला नेट रक्कम किती मिळाली गुणिले 100 भागिले 68.8. हा फॉर्म्युला वापरून आपण ग्रॉस अमाऊंट ही फाइंड आउट करू शकतो. मग 20,640 होते गुणिले 100 भागिले 68.8 म्हणजे रक्कम किती आहे ॲक्च्युली, तर ते 30,000 आहे. म्हणजे 30,000 ही लॉटरी प्राईज होती, त्यातून टॅक्स कट करून 20,640च फक्त त्या व्यक्तीला दिलेले आहेत. ग्रॉस अमाऊंट जी आहे ती असते इन्कम, तेवढं घ्यायचं टॅक्सेबल. हे झालं थर्ड इन्कम. त्यानंतर बघा फोर्थ इन्कम आहे. फोर्थ इन्कम इज रेंट फ्रॉम सबलेटिंग अ फ्लॅट ॲट पुणे ₹1,25,000. रेंट मिळालं कशातून, फ्रॉम सबलेटिंग. सबलेट करणे म्हणजे काय, जर एखादा फ्लॅटमध्ये एखादा भाडेकरू राहत असेल, तो टेनंट आहे, तो काय मालक नाही, तो भाडेकरू आहे, त्या भाडेकरूनं
अजून एखाद्या भाडेकरूला तिथं राहण्यासाठी जागा दिली त्याच फ्लॅटमध्ये आणि त्यातून जे रेंट मिळतं त्याला सबलेट करणं असं म्हटलं जातं. एखादा आहे तो पहिला राहणारा भाडेकरूच आहे, त्यानं दुसऱ्या भाडेकरूला राहण्यासाठी जर जागा दिली त्याच ठिकाणी थोडीफार जागा, तर त्यातून जे रेंट मिळतं त्याला रेंट ऑफ सबलेटिंग असं म्हटलं जातं. किती रेंट मिळाले? 1,25,000 आणि पुढं सांगितलं आहे रेंट पेड टू लँडलॉर्ड ऑफ द फ्लॅट इज ₹50,000. भाडेकरूकडून जो दुसरा भाडेकरू आहे त्याच्याकडून 1,25,000 रुपये घेतले आणि जो आपला घराचा लँडलॉर्ड आहे, ओनर आहे, त्याला 50,000 रुपये भाडं पेड केलं. म्हणजे इन्कम मिळालं 1,25,000 आणि त्यातून खर्च किती झाला? 50,000 रुपये झाला. म्हणजे आपलं नेट इन्कम कसं शोधायचं बघा. तर रेंट फ्रॉम सबलेटिंग किती रेंट मिळालं? 1,25,000 आणि त्यातून लेस रेंट पेड टू लँडलॉर्ड, त्यातनं भाडेकरूला लँडलॉर्डला ओनरला किती पेड केले? 50. म्हणजे नेट इन्कम मिळालं किती त्यातून? तर 75,000 रुपये. ओके. एखादा व्यक्ती भाडेकरू म्हणून राहतोय आणि त्यानं त्या घरामध्ये दुसरा अजून एक भाडेकरू राहण्यासाठी दिला, ते दोघं मिळून आता तिथं जर राहत असतील, तर जो नवीन भाडेकरू आहे त्याच्याकडून जे रेंट मिळतं हे इन्कम आहे, त्या व्यक्तीला मिळाले पैसे हे इन्कम आहे आणि त्या इन्कममधून जे काय खर्च झालेला आहे ओके तो फक्त वजा केला, आपल्याला नेट इन्कम मिळालं. त्यानंतर बघा पुढचं इन्कम डिव्हिडंड रिसिव्ड ऑन शेअर्स. डिव्हिडंड मिळाला कशावरती? पहिलं रिलायन्स कंपनी आणि दुसरं इन्फोसिस कंपनी. ओके. किती मिळाला? 10,000. किती मिळाला? 20,000. आता डिव्हिडंड मिळाला. रिलायन्स कंपनी ही इंडियन कंपनी आहे, इन्फोसिस कंपनीसुद्धा इंडियन कंपनी आहे. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये जे आपण पाहिलं की इंडियन कंपनीकडून भारतीय कंपनीकडून जर डिव्हिडंड मिळाला असेल तर तो डिव्हिडंड पूर्णपणे एक्झम्प्ट असतो. एक्झम्प्ट म्हणजे तो माफ असतो. त्यामुळे बघा लिहिण्याची पद्धत डिव्हिडंड रिसिव्ड ऑन शेअर्स रिलायन्स आणि इन्फोसिस अमाऊंट कॉलममध्ये एक्झम्प्ट आणि एक्झम्प्ट. नियम आहे की इंडियन कंपनीकडून जो काही डिव्हिडंड दिला जातो त्या इन्कमवरती त्या शेअर होल्डरला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही, कारण ते एक्झम्प्टेड इन्कम आहे, कर माफ इन्कम आहे. त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये एक्झम्प्ट ते इन्कम येत नाही. त्यानंतर पुढचे इन्कम बघा ते आहे अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम LIC ऑन मॅच्युरिटी ऑफ पॉलिसी ₹2.5 लाख. ओके. LICचे पॉलिसीचे पैसे मिळाले 2.5 लाख रुपये. आता LICला पण आपण नियम पाहिलेला आहे थेरॉटिकल पार्टमध्ये, 5 लाखापेक्षा कमी रक्कम असेल तर ती पूर्णपणे माफ असते. आपल्याला किती मिळाले? 2.5 लाख. त्यामुळे ती सुद्धा रक्कम होणारे पूर्णपणे माफ. बघा LIC पॉलिसी अमाऊंट रिसिव्ड अमाऊंट एक्झम्प्ट. 5 लाखापेक्षा कमी रक्कम मिळाली असेल LICकडून तर ती पूर्णपणे माफ असते. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इंदिरा विकासपत्र ₹30,000. ओके. इंदिरा विकासपत्रामध्ये गुंतवणूक केली होती त्यावरती 30,000 रुपये व्याज मिळालं की ते पूर्णपणे असतं टॅक्सेबल. म्हणून बघा इंटरेस्ट ऑन इंदिरा विकासपत्र अमाऊंट किती? 30,000 रुपये. ते टॅक्सेबल आहे. आता पुढं काय दिलं ते महत्त्वाचं. इंटरेस्ट ऑन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स ₹5,000. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स ज्याला आपण NSC असं म्हणतो, NSCमध्ये गुंतवणूक केली आणि त्याच्यावर व्याज मिळालं किती रुपये? तर 5,000 रुपये. आता जे व्याज मिळाले 5,000 हे इन्कम आहे, परंतु हे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्सवर मिळाले आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्समधून जे व्याज मिळतं ते पूर्णपणे एक्झम्प्टेड असतं. हे आपण थेरॉटिकल लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळे नाव फक्त लिहायचं इंटरेस्ट ऑन NSC आणि अमाऊंट काय घ्यायची? एक्झम्प्ट. ते पूर्णपणे माफ आहे, त्याच्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. नेक्स्ट डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी ₹20,000. फॉरेन कंपनीकडून डिव्हिडंड मिळाला, इंडियन कंपनीकडून मिळाला असेल तर तो एक्झम्प्ट असतो, पण फॉरेन कंपनीकडून मिळाला तर तो सर्वपणे असतो टॅक्सेबल. अमाऊंट पूर्ण घ्यायची किती रुपये? 20,000 रुपये. त्यानंतर पुढचं बघा इन्कम काय? इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट. व्याज मिळालं. काय व्याज मिळालं आहे बघा. पहिलं 9% चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्स ₹50,000. इन्व्हेस्टमेंट आहे 50,000ची इन्व्हेस्टमेंट आहे. 50,000च्या 9%. 50,000च्या 9% किती? 4,500. आणि हे व्याज कुणाकडून मिळाले? चेन्नई पोर्ट ट्रस्ट. पोर्ट ट्रस्ट हे गव्हर्नमेंटचे असतात, म्हणजे हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे. त्यामुळे 50,000च्या 9% किती? 4,500. ते झालं त्यांचं एकूण इन्कम. 50,000च्या 9% म्हणजे किती? 4,500. आणि पोर्ट ट्रस्ट हे गव्हर्नमेंटचे असतात म्हणजे त्याचं ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी झाली. त्याचं क्रॉसिंग अप करायचं नाही, जे काही इंटरेस्ट असेल ते आहे तसं लिहायचं. त्याच्यानंतर बघा पुढचं इन्कम काय? पुढचं इंटरेस्ट आहे 18% टॅक्स फ्री डिबेंचर्स
ऑफ बजाज लिमिटेड. बजाज लिमिटेड ही खाजगी कंपनी आहे आणि 20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. किती रुपये इन्व्हेस्टमेंट आहे? 20,000. आता 20,000च्या किती टक्के? 18%. 20,000च्या 18% म्हणजे ते येतात 3,600. किती येतात? 20,000च्या 18% म्हणजे 20,000च्या 18% म्हणजे 3,600 आणि हे टॅक्स फ्री आहेत. आता टॅक्स फ्री डिबेंचर आहेत, पण हे कुठल्या कंपनीचे आहेत? बजाज लिमिटेड. आता बजाज लिमिटेड ही एक प्रायव्हेट कंपनी आहे. मग नियम काय बघा, टॅक्स फ्री डिबेंचर म्हणजे काय, तर डिबेंचरचं काय जे व्याज असेल ते पूर्ण व्याज हे त्या कस्टमरला, डिबेंचर होल्डरला दिलं जातं, परंतु त्या व्याजावरचा जो काय टॅक्स आहे तो टॅक्स हा कंपनी पेड करते. जो डिबेंचर होल्डर आहे त्याला व्याज द्यावं लागत नाही, म्हणून त्याला टॅक्स फ्री म्हणतात. परंतु त्याच्यावरचं जे काही टॅक्स आहे, व्याजावरचा जो टॅक्स आहे तो कंपनीला पेड करावा लागतो. त्यामुळे जो काही टॅक्स कंपनी पेड करते तो इंटरेस्टमध्ये इन्क्लूड केला जातो. त्यामुळे त्याचं क्रॉसिंग अप करावं लागतं. मग इन्कम किती आहे बघा, पहिल्यांदा 20,000वरती 18%नं ते येतात 3,600 आणि त्याचं आपल्याला क्रॉसिंग अप करायचं आहे. मग बघा 18% टॅक्स फ्री डिबेंचर्स 20,000चे, 20,000च्या 18% म्हणजे 3,600 आणि इंटरेस्ट क्रॉसिंग अप करण्याचा फॉर्म्युला काय, जे व्याज आहे त्याला गुणिले 100 भागिले 89.6 करतो. म्हणजे इन्कम किती झालं तर 4,018. ॲक्च्युअली जे इंटरेस्ट आहे, इन्कम आहे ते आहे 4,018. ओके, दिस इज टॅक्स फ्री डिबेंचर्स. त्यानंतर बघा पुढचं काय, नेक्स्ट आहे इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज्ड सोर्स ₹20,000. एखाद्या इन्कम अनडिस्क्लोज्ड सोर्समधून असेल, म्हणजे ते सांगता येत नसेल की कोणत्या मार्गाने इन्कम मिळवलं आहे, तर ते अदर सोर्स इन्कम म्हणून मानलं जातं. 20,000 रुपये. पुढे बघा पुढचं इन्कम काय, सर्व इन्कम झालेत. पुढे सांगितले ही स्पेंट फॉलोइंग. काय काय खर्च केला? 500 रुपये कलेक्शन चार्जेस, 3,000 रुपये इंटरेस्ट ऑन लोन फॉर परचेसिंग द इन्व्हेस्टमेंट, 3,000 रुपयेचं व्याज पेड केलं, इन्व्हेस्टमेंट खरेदी करण्यासाठी आपण लोन काढलं होतं. त्यानंतर 5,000 खर्च रिपेअर्स, बिल्डिंगचं रिपेअर्स, बिल्डिंग आपण रेंटवर दिले त्यामुळे त्याचा खर्च हा अलाउड होतो. कलेक्शन चार्जेस हे अलाउड होतात. आणि दुसरा काय होता, इंटरेस्ट ऑन लोन फॉर परचेसिंग द इन्व्हेस्टमेंट. आपण ज्या इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत त्या इन्व्हेस्टमेंट खरेदी करण्यासाठी कर्ज काढलं होतं त्याच्यावरचं व्याज, आणि ते सुद्धा अलाउड केलं जातं. हे 500, 3,000 आणि 5,000 रुपये. बघा मग कलेक्शन चार्जेस 500, इंटरेस्ट ऑन लोन 3,000 आणि रिपेअर्स किती? 5,000 रुपये. ह्या तिन्ही जे काही डिडक्शन्स आहेत त्याची बेरीज किती? 8,500. सर्व पॉईंट झालेत बघा. ओके, आता फक्त अमाऊंट कॉलमची बेरीज करायची. अमाऊंट कॉलम जो आहे त्या अमाऊंटच्या सर्वची बेरीज केली, त्याला नाव द्यायचं ग्रॉस इन्कम. एकूण ग्रॉस इन्कम मला 3,63,518 आणि या ग्रॉस इन्कममधून या ज्या डिडक्शन्स आहेत किती? 8,500, त्या वजा केल्या की आपल्याला नेट इन्कम मिळतं. ते की त्याला 3,55,018. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, सो दिस इज द इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ऑफ मिस्टर सुभाष जोशी हू इज अ मेंबर ऑफ पार्लमेंट. हे जे कोण व्यक्ती आहेत मिस्टर सुभाष जोशी यांचं अदर सोर्स हे इन्कम आहे किती रुपये? 3,55,018. ओके, सो दिस इज एक्झाम्पल नंबर 6 ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. यू शुड राईट डाऊन these 2 examples and solutions in your notebook. Okay, so thank you very much.